आरोग्य सेवा अधिकाधिक सक्षम होईल. अदिती तटकरे यांच्या हस्ते डायलिसिस आणि सिटी स्कॅन सेंटरचे उद्घाटन. उपजिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध करीत असल्याने रुग्णांना दिलासा मिळणार असून रुग्णांना लागणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. आरोग्य सेवा अधिकाधिक सक्षम होत आहेत, असे प्रतिपादन यावेळी अदिती तटकरे यांनी केले. माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस सेवा आणि सिटी स्कॅन सेंटरचे उद्घाटन महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, उपसंचालक डॉक्टर अशोक नांदापूरकर, जिल्हा चिकित्सक डॉक्टर अंबादास देवमाने, उपजिल्हा रुग्णालय डॉक्टर कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी तटकरे पुढे म्हणाल्या की डायलिसिस सेवा आणि सिटी स्कॅन सेंटर या सेवांमुळे रुग्णांच्या पैशांची बचत होणार आहे. कोरोना काळात उपजिल्हा रुग्णालयात अनेक अत्याधुनिक सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. लवकरच माणगाव येथे ट्रामा केअर सेंटर सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहे. यावेळी राजीव साबळे, प्रमोद घोसाळकर, माजी नगराध्यक्ष आनंद यादव, निलिमा घोसाळकर, विपुल उभारे, कृष्णा डायग्नोस्टिक्स कार्यकारी संचालक पल्लवी जैन, वैद्यकीय अधीक्षक अरुणा पोहरे, शादाब गैबी, संजय अण्णा साबळे, सुमित काळे, सुनील पवार आदी उपस्थित होते. माणगाव हे जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण आहे, त्यामुळे अशा इतर आरोग्य सेवा यापूर्वी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन व कृष्णा डायग्नोस्टिक्स यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे डायलिसिस व सिटी स्कॅन सेंटर सुरू झाले आहे. ही सेवा सुरू होत असल्याने रुग्ण व नागरिकांना लाभ होणार आहे. महामुंबईसह संजय खांबेटे, म्हसळा.